श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, या संदेशाला आज तू दुर्लक्ष न करता काही काळ तुझ्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ काढून ऐक. तुझ्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी या संदेशाद्वारे आज आम्ही तुला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तुला या संदेशामध्ये काही अशा गोष्टी ऐकायला मिळणार आहेत ज्या तुझ्या जीवनासाठी फार उपयोगी आहेत. कोणत्या त्या गोष्टी आहेत आणि काय तुला या संदेशाला पूर्ण ऐकल्यावर मिळणार आहे, या संदेशाला ऐकून बघ. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टीतही भरपूर आनंद घेता येतो. फक्त समाधानी मन असलं पाहिजे. आयुष्यामध्ये जर आपल्याला खरा आनंद मिळवायचा असेल तर मन समाधानी ठेवून प्रयत्न करा. समुद्राला गर्व होता की तो संपूर्ण जग बुडवू शकतो. इतक्या एका तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज तरंगू लागला. आणि हे समुद्र जेव्हा त्याला बुडवण्याचा प्रयत्न करतो तो तरीही बुडत नाही. एका तेलाच्या थेंबाने त्या एवढ्या मोठ्या विशाल समुद्राचा पूर्ण गर्व तोडला. स्वामी सांगतात, आयुष्यात कधी कोणाला कमी लेखू नका किंवा कधीच तुमचा विश्वास आणि जे आत्मविश्वास आहे ते कमी होऊ देऊ नका. जे तुम्ही करू शकता ते इतर कोणीही करू शकत नाही. तुम्ही वन अँड ओनली आहात. तुम्ही हे पूर्णपणे वेगळे आहात. जगात तुमच्यासारखा दुसरा कोणीही नाही. तुम्हाला जे करता येते ते दुसऱ्या कोणालाही करता येत नाही. स्वामी सांगतात, जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नाही तर कट रचले गेले पाहिजे. प्रयत्नांनी तर हारूच नका. आयुष्यात मेहनत एवढी करा, स्वतःला असं बनवा की कोणाचे प्रयत्न तुम्हाला हरवू शकले नाही पाहिजे. लोकांनी षडयंत्र रचला पाहिजे तुम्हाला हरवण्यासाठी. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका. कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते. कधी कधी दिव्यातलं तेलही कमी संपते. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणीही अशाच असतात. एकदा का अडचणी निघल्या की सर्व काही चांगलं होते. कमाईचा अर्थ फक्त घनच मोजणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान, सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्ये मोजले जातात. ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात चांगल्या माणसाचं महत्त्व आणि स्थान हृदयातील ठोक्यांसारखं असतं, ते कधीही दिसत नाही, पण त्यांना संपन्न आणि त्यांचे अस्तित्व आपण सदैव जाणवत असतो. जीवनातील अशी माणसे कायम जाणवतात जे आपल्याला सोबत असतात. स्वामी सांगतात, दुःख आणि त्रास याने देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. खरं बोलून मन दुखावला तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टी हे कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमच्या पायाला पकडायला सुरुवात करतील. आयुष्य सोपं नाही. याला जर चांगलं जगायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जावं लागते. तुमचा जर स्वतःवरती विश्वास असेल आणि स्वामींना मानत असाल तर या संदेशाला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये होय श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. संकटातून वाचल्याशिवाय जीवनाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचा वारस कितीही असू शकतो, परंतु कमाईचा वारस आपण स्वतः असतो. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवून कार्य करतो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही दूर होते. स्वामी म्हणतात, या 7 ठिकाणी जाताना नेहमी सावध राहा. या 7 ठिकाणी असतात प्रचंड नकारात्मक ऊर्जा. हे 7 ठिकाण आपल्याला नेहमी मागे आणण्याचा प्रयत्न करते.
मनुष्याच्या आयुष्यात नकारात्मकता आणि सकारात्मकता या दोन्ही गोष्टींचा प्रभाव असतो. काही ठिकाणी अशी असतात जिथे नैसर्गिकरित्या नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात साचलेली असते. या ठिकाणी गेल्यावर आपल्याला उदासी, तणाव, थकवा आणि याबद्दल काही अजून कार्य जाणवतात. स्वामी सांगतात, आयुष्यात अडचण असेल तर तुम्ही काहीही काळजी करू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. काही वेळानंतर तेथे काहीतरी होतं आणि ते काय ते तुम्ही पहा. असे कोणते 7 ठिकाण आहेत जिथे कधीही आपल्याला सावधगिरीने जायला पाहिजे. चला पाहूया या ठिकाणाबद्दल आणि त्यांचा प्रभाव जर आपण समजून घेतला तर आपल्याला मानसिकतेसाठी ते लाभदायक ठरू शकते. चला तर मग या 7 ठिकाणाविषयी सविस्तरपणे चर्चा करूया जिथे नकारात्मक ऊर्जा असते. पहिले ठिकाण आहे जुनी आणि निर्जन घरे. अनेक वर्षापासून बंद पडलेली किंवा निर्जन राहिलेली घरे साधारणपणे नकारात्मक ऊर्जेचे स्रोत मानली जातात. तेथील वातावरण थंड, अस्वस्थ वाटते. अशा घरात माणसांचा वावर नसतो. तिथे काही घरात पूर्वी जे घरवासी राहत असतात त्यांच्या वाईट घटनांचे अवशेष असू शकतात, जसे की गंभीर आजार, दुःख, मृत्यू किंवा नकारात्मक अनुभव. या कारणामुळे या घराच्या वातावरणात जडपणा येतो आणि त्यामुळे हे ठिकाण सुद्धा असुरक्षित वाटू शकते. या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एकांत, थंडावा आणि उदासी जाणवते. एक विशेष प्रकारची अस्वस्थता जाणवते. अचानक मनात दडपण येते, मनात भीती दाटून येते आणि कधीकधी एकदा इथून बाहेर पडतो असं वाटायला लागते. अशा जागांना नकारात्मक ऊर्जेने भरलेले ठिकाण मानले जाते. ही ऊर्जा आपल्याला मनावर घात करते. हे मनावर जसा आघात करते त्यामुळे आपल्याला अनेक कामात अडचणी येण्यास सुरुवात होतात. त्यामुळे अशा ठिकाणी जाणे कधीही टाळावे. नंबर 2, हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा गंभीर आजारात पीडित तरुण आणि त्यांचे नातेवाईक चिंता, वेदना आणि भीती पाहायला मिळते. अनेकांचे अश्रू, निराशा आणि वेदना या ठिकाणी संचित होतात. हॉस्पिटलमध्ये वेदना परिसीमा गाठलेल्या असतात. विशेषतः ICU, त्या जे कोणत्याही अशा गोष्टी असतात ज्या ICUमध्ये असतात त्यामध्ये खूप जास्त असतात. आणि ऑपरेशन थिएटरमध्ये या ठिकाणी निराशा आणि चिंता या भावनांची ऊर्जा गोळा होते, ज्यामुळे त्या ठिकाणी एका प्रकारची अस्वस्थता असते. तुम्हाला बरेच वेळेला असं जाणवलं असेल की दवाखान्यामध्ये जास्त वेळ घालवल्यानंतर आपलं डोकं दुखायला लागतं, तर आपण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतो. आणि अशा अस्वस्थतेला हॉस्पिटलमध्ये खूप वेळ घालवल्यास आपल्या मनावर नकारात्मक परिणामसुद्धा होऊ शकतो. मात्र काही कारणामुळे जर हॉस्पिटलमध्ये वारंवार जावं लागत असेल तर घरी आल्यानंतर आंघोळ करावी, देवाचे मंत्रोच्चार करावे, काही वेळ नामस्मरण करावे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही दूर निघून जाईल. नंबर 3, स्मशानभूमी. स्मशानभूमी हे ठिकाण मृत्यूशी जोडलेले आहे. तिथे मृत्यूंच्या अंतिम क्रिया केल्या जातात. तिथे दृष्ट वेदना आणि शोक भावनेचा घटना मानली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी जडपणा निर्माण होतो. काही संस्कृतीमध्ये असे मानले जाते की मृत्यूंची आत्मा त्यांच्या शरीराजवळ काही वेळ राहते, त्यामुळे स्मशानभूमीत अधिक नकारात्मक असते असं म्हणतात. बऱ्याच जणांना इथे गेल्यानंतर उत्तिष्ठांना असं काही गोष्टी जाणवतात, म्हणून इथे जाऊन आल्यानंतर आपण आंघोळ करतो, त्यामुळे आपल्याला खूप सकारात्मक ऊर्जा मिळते. जुन्या युद्धभूमी, ज्या ठिकाणी भयंकर युद्ध झाले आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राग, दुःख आणि त्रास हे असते. या भावनांचं संचित करण्यामागे सुद्धा मोठा हेतू आहे. आयुष्यात अडचणी आहेत तर त्या अडचणींचा सामना करा. आयुष्यात सदैव पुढे जा. स्वामी सांगतात, हॉस्पिटलमध्ये खूप वेळ जर घालवला तर नेहमी आपल्याला असं नकारात्मक दृष्टिकोन यायला लागतील. मात्र काही कारणामुळे जर वेळ हॉस्पिटलमध्ये जात असेल तर ठीक आहे, त्याला काही अडचण नाही. लक्षात ठेवा. नंबर 4, ही चौथी जी गोष्ट आहे ती खूप महत्त्वाची आहे. ही चौथी गोष्ट तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जुन्या युद्धभूमी, ज्या ठिकाणी भयंकर युद्ध झाले आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राग, दुःख आणि त्रास या भावनांचा संचित होतो. पृथ्वीवरील हजारो लोकांचा जीव जातो. अनेक शूर योद्धांना, सामान्य माणसांना मृत्यूला सामोरे जावं लागते. त्याच्यावर काहीही उपाय नाही. राग, भय आणि संताप यांची ऊर्जा या ठिकाणी शिल्लक राहते.
त्यामुळे जेथे एका प्रकारची अस्वस्थता जडलेली जाणवते त्या ठिकाणी जर तुम्ही गेले की तुमच्या मनालाही आसपासच्या वातावरण हे तसं बनवते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही मागे का नाही आला तरी काळजी करू नका. फक्त काही गोष्टी जे स्वामी सांगतात त्यांकडे लक्ष द्यायला शिका. नंबर 5, नैसर्गिक आपत्तीचे ठिकाण. भूकंप, सुनामी, पूर, चक्रीवादळ यासारख्या अनेक प्रकारच्या आपत्तीमुळे प्रभावित ठिकाणी अनेकांना प्रचंड नुकसान झालेले असते आणि त्या ठिकाणी अचानक उद्ध्वस्त झाल्यामुळे भीतीमुळे मृत्यू आणि हानी अनुभवावी लागते. तसेच लोकांमध्ये नकारात्मकतेचा अनुभव राहतो. आपत्तीग्रस्त ठिकाणी दुःख घटना अनुभवलेल्या लोकांना दुःख, भीती आणि तणाव यांचा परिणाम एकत्र होतो. अशा ठिकाणी जाऊन आल्यावर आपल्याला जडपणा किंवा अस्वस्थता जाणून येऊ शकते. म्हणून शक्यतो अशा ठिकाणी न जाणेच कधीही चांगलं असतं. अशा ठिकाणांना टाळा, म्हणजे तुम्हाला आयुष्यात खूप गोष्टी समजतील. नंबर 6, बंद तुरुंग. बंद तुरुंगात राहणाऱ्या कैद्यांना एकपिनास त्रास होत असतो आणि निराश्य हे त्यांचा उपाय नाही. त्यामुळे काही गोष्टी असतात ज्याकडे तुम्हाला सरळ लक्ष द्यावे लागतील. आयुष्यात खूप वेळा तुम्हाला असं होईल की तुम्ही अशा काही गोष्टीपाशी जाल जिथे तुम्हाला खूप वेळा नकारात्मक ऊर्जा मिळेल. त्या नकारात्मक ऊर्जेमुळे तुम्हाला काय करावं हे कळणार नाही. ती नकारात्मक ऊर्जा दूर निघणार नाही. जर ती नकारात्मक ऊर्जा दूर काढायची असेल तर तुम्हाला देवाचे स्वामी म्हणतात, शिव्या दिल्याने नक्की काय होते आणि शिव्या दिल्याने आपल्या आयुष्यात आणि इतरांच्या आयुष्यात काय फरक पडतो. काही लोकांना सतत शिव्या देण्याची गद्दल सवय असते. शिव्या देणे हे केवळ राग किंवा तणाव व्यक्त करण्याची गोष्ट नाही, तर ते आपल्याला मानसिक स्थितीला प्रतिबिंब असते. जे आपल्या भावनांच्या भरात दुसऱ्याला अपशब्द बोलतो तेव्हा तो फक्त त्याला दुखावतो असे नाही, तर आपलंही मन आणि चारित्र्य यावर वाईट परिणाम होत असतो. अशा वाईट सवयींचा आपल्याला सामाजिक, मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर खोलवर परिणाम होतो. शिव्यांचा वापर म्हणजे संवादानाचा एक वाईट मार्ग, जो आपल्याला इतरांपासून दूर नेतो, आपली प्रतिष्ठा कमी करतो आणि नंतर नात्यामध्ये अंतर निर्माण करतो. चला जाणून घेऊया शिव्या देण्याने कोणते परिणाम होत आहेत. नंबर 1, नैतिकतेचा ऱ्हास होतो. शिव्या देणे म्हणजे आपल्या नैतिकतेचा आणि संस्कृतीची पातळी खाली आणणे. आपल्या विचारसरणीने आणि आचारधर्माने प्रतिबिंब बोलण्यातून दिसते. शिव्या देणारी व्यक्ती इतरांच्या नजरेत आपली प्रतिष्ठा गमावते. संवादाने आपली ओळख तयार होते. त्यामुळे शिव्यांचा वापर टाळल्यास आपला व्यक्तिमत्त्वाचा दर्जा उंचावतो. व्यक्ती नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. शिव्या दिल्याने आपल्या जवळच्या नात्यामध्ये नकारात्मक परिणाम होतात. अशा शब्दांचा वापर केल्याने दुसऱ्याच्या मनात दुःख आणि राग निर्माण होतो, ज्यामुळे नात्यात ताण येते. एखाद्या कुटुंबातील सदस्य किंवा नवरा बायको यांना सतत शिव्या ऐकत असेल तर त्यांच्याशी आपला संवाद आणि विश्वास हरवतो. त्यामुळे नाते बिघडण्याची आणि तुटण्याची शक्यता वाढते. मनात असंतुलन निर्माण होते. शिव्या देणे ही एक नकारात्मक भावनांची बाहेर पडण्याची पद्धत आहे. जेव्हा आपण सतत अशा शब्दांचा वापर करतो तेव्हा आपल्या मनात असंतुलन निर्माण होते आणि रागाच्या क्षणात तणाव आणि चिडबिड वाढते. शिव्यांच्या सवयीमुळे आपल्याला शांतीपूर्ण जीवन जगणे कठीण होते. सामाजिक प्रतिष्ठा कमी होते. कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात किंवा सार्वजनिक ठिकाणी शिव्या देणाऱ्या व्यक्तीची प्रतिमा नकारात्मक बनते. लोक अशा व्यक्तींना टाळतात आणि त्यांना बोलण्याला गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा आणि सन्मान कमी होतो, ज्यामुळे व्यक्तिमत्त्वावर दीर्घकाळ टिकणारा वाईट परिणाम होतो. व्यावसायिक जीवनावर परिणाम होतो. शिव्या देणे हे व्यक्तीच्या आयुष्यात व्यावसायिक जीवनावर देखील परिणाम करते. त्याच्या कार्यात आणि व्यावसायिक ठिकाणी शिव्या वापरल्यास आपल्याबद्दलचा आदर कमी होतो. अशा वागणुकीमुळे आपल्याला जबाबदाऱ्या किंवा पदोपदी मिळत नाही, ते अवघड होऊन जाते. शिवाय इतर सहकाऱ्यांसोबत आपली मौनसुद्धा तुटू शकते. रागावर ताबा ठेवणे कठीण होते. शिव्या देण्याचा राग नियंत्रणात राहत नाही. सतत शिव्या देणारी व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टीवर चिडते आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. परिणामी अशा व्यक्तींना रागावर ताबा ठेवणे कठीण जाते. मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. शिव्या देणे आपल्याला मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम करत असते.
अशा नकारात्मक शब्दांचा सतत वापर केल्याने आपल्याला नैराश्य, तणाव आणि चिंता निर्माण होऊ शकते. शांततेचा अभाव निर्माण होतो. त्यामुळे शिव्यांचा वापर आपल्यामध्ये आणि आपल्या भोवतालच्या वातावरणात अस्थिर निर्माण करतो. सतत शिव्या दिल्याने आपल्याला एक वेगळी नकारात्मक ऊर्जा जवळ निर्माण होते. जेव्हा एखाद्या घरात, समाजात अशा शब्दांचा वापर सतत होतो तेव्हा तिथे शांतता हरवते. आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी तणाव, अस्वस्थता निर्माण होते. घरात लहान मुलं असतील तर ती हे अशब्द लगेच लक्षात ठेवतात आणि बाहेर त्या शब्दाचा वापर करतात. शिव्या देत असतात त्या व्यक्तीच्या घरात, शरीरात आणि नकारात्मक सर्व काही जे आहे ते सर्व काही बदलत असतं, ज्यामुळे त्याला मानसिक आणि शारीरिक या दोन्ही आरोग्यावर परिणाम नक्की दिसतो. अशा स्थितीत शरीरात त्वरित काही प्रक्रिया उमटतात. शिव्या देण्याने वेगळी आपल्याला राग आणि तणावाच्या तीव्रतेमुळे शरीरात कॉर्टिसॉल आणि ॲड्रिनॉलची ही तणाव संबंधित हॉर्मोनची पातळी वाढते. हे हॉर्मोन्स पुढील परिणाम घडवतात. त्यामुळे आपल्या ज्या हृदयाची गती वाढते, रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे रागाच्या वेळी हृदयावर अधिक ताण येते, रक्तदाब वाढतो आणि उच्च रक्तदाबामुळे दीर्घकाळ हृदयविकार होण्याची शक्यता असते. यामुळे आपल्याला शिव्या देत असताना मेंदूला डोपामाइन, सेरोटोनिन आणि नॉरएपिनेफ्रिन सारख्या निगेटिव्हिटीचा सामना करावा लागतो. त्यामुळे आपल्याला हे मेंदूतील राग, आनंद आणि भावनिक प्रक्रियांशी संबंधित असतात. डोपामिन वाढल्याने व्यक्तीला तात्पुरता तणावमुक्त किंवा स्फूर्ती जाणवू शकते, पण याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सेरोटोनिन कमी होण्यामुळे व्यक्ती नैराश्य, चिडचिड आणि अस्वस्थ जाणवू शकतो. रागाच्या आणि शिव्या देण्याच्या स्थितीत शरीरातील श्वास घेण्याचा वेग वाढतो. फुफ्फुसामध्ये जास्त ऑक्सिजन घेण्यासाठी प्रयत्न होतात, परंतु त्यामध्ये शरीरात पण निर्माण होतात. हृदयावर अतिरिक्त भार पडतो. तणावाच्या स्थितीत पंचसंस्थेवरही परिणाम होतो. शिव्या देत असताना तणावामुळे शरीरातील पचनक्रिया मंदावते, कारण मेंदू शरीराच्या इतर भागांना अधिक ऊर्जा पाठवतो. त्यामुळे अपचन, ॲसिडिटी आणि पोटात इतर विकारसुद्धा उद्भवू शकतात. मांसपेशींमध्ये ताण होतो. यामुळे जेव्हा आपण शिव्या देतो त्यामुळे आपल्या शरीरात खूप सारे बदल घडतात. त्यामुळे आपल्या मानसिक आरोग्यावर आणि जे शारीरिक आरोग्य आहे यावर खूप जास्त परिणाम होत असतो आणि यामुळे आपल्या आयुष्यात खूप नकारात्मक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आयुष्यात काही अशा गोष्टी घडतात ज्याबद्दल आपण कधी विचारही करत नाही. यामुळे आपलं सर्व काही खराब होते. त्यामुळे आपल्या आयुष्यात पूर्णपणे नकारात्मक ऊर्जा येतात आणि हे सर्व काही आपल्याला मागे टाकण्याचा प्रयत्न राहतो. लक्षात ठेवा, आपण जेव्हा शिव्या देतो, बोलताना असो किंवा रागाच्या भरात असो, तेव्हा आपण स्वतःलाच मागे ओढत असतो. स्वामी सांगतात, शिव्या देणे टाळा, बोलण्यात चांगले सुधारणा करा. बोलण्याची पद्धत हे आपण कसे आहो कसे नाही ते ठरवते. स्वामी म्हणतात, त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करायचे कसे याबद्दल काही तुम्हाला प्रभावी मार्ग आज मी सांगणार आहे. हे प्रभावी मार्ग जे कोणी तुम्हाला त्रास देत असेल त्यांच्यावर नेहमी उत्तम काम करतील. सर्वप्रथम यांना टाळू नका. टाळून किती टाळणार, कधी ना कधी सामोरे जायचे. त्यापेक्षा त्यांना फेस करायला शिका. ही माणसं जे काही सांगणार ते ऐकायच्या आधीच सांगून ठेवावी की 100% हा आपला ताण येईल असंच काही बोलणार किंवा सांगणार. यानंतर बोलून समजल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापुरतं समजावं होतं ते करतात. स्वामी म्हणतात, जे आठवायचं आहे ते आठवायचं. नंतर हा असंच काही बोलला, तो स्वतः काही सांगून देत नाही किंवा विचार देत नाही असं वाटू देऊ नका. आपलं एका शब्दाचं कम्युनिकेशन ठेवायचं, जसं की हो, बरोबर, अच्छा, चालेल, बरं, ठीक आहे. अशा प्रकारे याचा फायदा असा की कुत्रं भुंकून कितीही भुंकेल, थकल्यावर शांत बसेल. तो जे काही सांगतोय तिची उत्सुकता दाखवू नये. आपण ऐकण्यात कमी इंटरेस्ट घेतला तर त्याचा बोलणं आपोआप कमी होते. स्वामी म्हणतात, तुम्हाला त्रास देणारे लोक नेहमी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही मनातून आतून शांत राहा. त्यांचं जास्त मनावर काहीही घेऊ नका. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सर्व काही मिळू शकते जर तुम्ही शांत राहायला शिकले तर. तो कितीही बोलेल, कितीही चिडवेल, तरीही तुम्ही तुमची शांतता भंग करू नका. शांतता जर भंग केली नाही तर याचा तुम्हाला खूप चांगला परिणाम पाहायला मिळतो. तुम्ही त्या व्यक्तीचं सर्व ऐकून घेतलं आणि हो किंवा नाही अशा 2-3 छोट्या छोट्या शब्दात उत्तर दिले तर त्या व्यक्तीला सुद्धा समजते की हा व्यक्ती आपल्याला काही कटाळत नाही
आपण याला कंटाळायला लागेल, कारण हा व्यक्ती एवढा शांत आहे की आपण याची एकाग्रता तोडू शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा नकारात्मक लोक तुम्हाला असं काही करतील तेव्हा स्वतःचं डोकं वापरा आणि त्यांना टाळण्याचा प्रयत्न करा. स्वामी सांगतात, काही गोष्टी असतात आयुष्यात, ते आपल्याला खूप पुढे नेतात. त्या गोष्टी आयुष्य जगायला शिकवतात. आयुष्यात आपल्याला त्या सतत पुढे नेत असतात. ते सतत प्रयत्न करा. त्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात कधीही मागे येऊ देत नाहीत. लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचंय ते करा. स्वतःवर लक्ष द्या. आयुष्यात सदैव पुढे जा. आयुष्यात जर तुम्हाला कधी जगण्याचा कंटाळा येत असेल तर त्याआधी तुम्ही या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. नंतर तुम्हाला जगण्याचा कंटाळा हे कधीही येणार नाही. लोकांना आजकाल जगण्याचा सुद्धा कंटाळा येत आहे. माणूस खूप श्रीमंत झाला की माणूस हे माणुसकी सोडून देतो आणि कुत्रा पाळायला लागतो. माणसं सोडतो, त्यांना टॉमी, जिमी अशी गोडच नावे देऊन कुशीत घेतो आणि त्यांचा लाड करतो. आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्रा मांजरांना आलिशान गाडीत फिरवायला घेऊन जातो. धार्मिक कार्यात रुची घेत नाही. दानधर्म करायला लागतो. लक्षात घेतो, त्याला काहीही कळत नसते. कुत्र कितीही प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत नाही. तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसाची गरज लागते, हे विसरू नका. आयुष्यात कधीच अशा गोष्टीकडे जाऊ नका. आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा. यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान नाही. गैरमार्गाने कमवलेला पैसा तुम्हाला कधीही सुख आणि समाधान देणारच नाही. हे सत्य आहे आणि हे आपल्याला अनेक लोक सांगतात. अनेक लोक पैसा कमवण्यासाठी वाईट मार्गाला जातात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. चांगल्या मार्गानेही तुम्ही जेवढा पाहिजे तेवढा पैसा कमवू शकता. राहण्यापुरत घर बांधा. खूप जास्त पैसा अडला तर प्लॉट, शेती यांच्या मागे लागू नका. जर तुमच्याकडे पैसा खूप असेल तर लागू शकता, पण एवढं लक्षात ठेवा, जास्त पैसा आला तर इतर कुठल्याही लोकाला आपल्यापेक्षा कमी समजू नका. गरजेपुरते नक्की कमवा, परंतु आपली गोष्ट हे एवढी पण कमाई करू नका की तुमच्यामुळे तुमचे शत्रू हे जास्त वाढायला लागतील. जर आयुष्यात तुम्हाला चांगलं काही करायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत करा. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहत असाल तर दुःख, चिंता, संकटे कमी होतील. अर्थात त्यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमीसुद्धा मिळते. कोणतेही आजार मागे लागणार नाही, कारण तुमची चिंता आणि जे काही तुमची अडचण आहे ते तुमच्या कुटुंबामध्ये डिवाईड होते. त्यामुळे तुम्हाला याचा भविष्यात सुद्धा खूप फायदा भेटतो. स्वामी म्हणतात, काळजी न करता तुम्ही फक्त काम करत जा. बहुतेक कौटुंबिक वादविवाद हे संपत्तीच्या वाटणीवरून निर्माण होतात. नात्यामध्ये प्रेम आणि जिव्हाळा आयुष्यभर टिकून ठेवायचा असेल तर संपत्ती हे वाटणी करताना योग्य निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे. लोक तुम्हाला जर चिल्लर समजतात तर नेहमी तुम्ही अशा काही चुका करतात, त्यामुळे लोक तुम्हाला भाव देत नाहीत. त्यामुळे लोकांकडे लक्ष न देता स्वतःवर लक्ष द्या. लोकांकडे लक्ष देऊ नका. लोक तर कालही बोलत होती, ती आजही बोलत आहेत आणि ते उद्याही बोलतील. लोकांचं कामच आहे तुम्हाला बोलणं. त्यामुळे लोकांकडे लक्ष न देता तुम्ही फक्त योग्य असे प्रयत्न करा आणि तुमच्या योग्य मार्गावर चाला. स्वामी म्हणतात, घरात पैशाची अडचण असेल, घरात पैसा येत नसेल तर तुम्ही हे काम करा. रोज कुठल्या ना कुठल्या मार्गाने घरात पैसा येईल. फक्त या काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. या गोष्टी केल्याने घरात कुठल्या ना कुठल्या मार्गाने रोज पैसा येईल. तुमच्या घरात बरकत होण्यासाठी रोज ही काम करा. अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात सुख समृद्धी येत नाही. कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळा घरात नकारात्मक शक्तीचा वास होतो आणि देव आणि त्यांची पूर्वज आणि पूजा हे केली तरी त्यांचे फळ मिळत नाही. यांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक कौटुंबिक समस्यांना सामोरे जावं लागते. काम पूर्ण होत नाही. अशा वेळी मानसिक ताणतणाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्याच्या उपायांचा अवलंबन करू शकतो. वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा अवलंबन केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. यांनी सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. देवी देवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या काही गोष्टी करायच्या आहेत, चला जाणून घेऊया. नंबर 1. कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व असते. असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाळल्याने
वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापूर अवश्य जाळावा. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. निसर्गाचा असा नियम आहे की तुम्हाला जे काही देत आहे ते दुप्पट होऊन आता तुम्हाला परत मिळते. संपत्ती आणि अज्ञानाला अन्न हे सर्व काही धरून राहिल्यास ते निश्चित तेवढे राहील. परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान होय. त्यातील अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलेलं आहे. अन्नदान केल्याने घरातील अन्नभंडारा भरून राहते. अन्नदान जगातील सर्वात श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे. संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा जरूर टाका. जर तुम्हाला असे हवे असेल तर हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला देखील लावू शकता. असे केल्याने तुम्हाला देवी देवतांचा आशीर्वाद मिळेल. त्यामुळे घरात बरकत येते. जेव्हा तुमच्या घरात चपाती बनवता तेव्हा चपाती गरम झाल्यावर त्यावर थोडं दुधाचे थेंब शिंपडा. असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते. यासोबत पहिली भाकरी गाईला खायला द्या. तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता आणि तो गोळा गाईंना देऊ शकता. पक्ष्यांना दररोज धान्य खायला द्या. हे देखील खूप चांगले समजले जाते. यामुळे कुटुंबातील सर्व दोष दूर व्हायला लागतात. जीवनामध्ये प्रगती होते आणि सुख येते. ज्योतिषशास्त्रानुसार झाडीव हे सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या नंतर मारू नये. असे मानलं जातं की असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते व तिथे अलक्ष्मी वास करते. बरकत होत नाही. सर्व काही चांगलं चाललेलं आपणाप बर्बाद व्हायला लागतं. चांगलं आयुष्य हे पूर्णपणे वाटोळं होतं. जेवणाचे ताट नेहमी टेबलवर अथवा आपल्या समोर असावे. खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नका. असे केल्याने अन्न हे पूर्णपणे आपल्यामध्ये हे वाईट होते असं मानलं गेलेलं आहे. जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका. ताटात अन्न कधीही ठेवू नका. जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवावे. बेड किंवा टेबलवर कधीही ठेवू नका. रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडे ठेवू नका. जेवण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा. जेवताना बोलू नका, रागवू नका. रात्रीचे जेवण कुटुंबियासह बसून करा. जेवताना विचित्र आवाज काढू नका. रात्रीच्या वेळी दहावी सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो. दही रात्रीच्या वेळेला कधीही सेवन करायचे नसते. ज्यांना समृद्धी हवी आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात दहीचे सेवन करू नये. अन्न नेहमी पूर्वीकडे आणि उत्तरेकडे तोंड करूनच घ्यावे. शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून अन्न खावे. त्यामुळे राहूला शांती मिळते. सकाळी चूल भारल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका. गाय, ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका. ब्रह्ममुहूर्त आणि संध्याकाळच्या वेळेला कधीही झाडू मारू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवावा जिथे कुठल्याही पाहुण्यांना ते दिसणार नाही. बेडखाली झाडू ठेवू नका. झाडू एका कोणत्यात ठेवा पण तो बेडखाली नसावा. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घरात चारही कोपरं स्वच्छ असावे. विशेषतः ईशान्य कोपरा नेहमी स्वच्छ ठेवा. करिअरमध्ये स्थितीसारखे क्षणिक आणि चांगले गोष्टी तुम्हाला मिळतील. लक्षात ठेवा, आपल्या म्हणून दिशा रिकाम्या कधीही ठेवू नका. आयुष्यामध्ये जर प्रगती करायची असेल तर सतत योग्य दिशेला करा. घरामध्ये काळा, जांभळा आणि व्हायलेट रंग वापरू नका. बेडशीट, पडदे भीतीचा रंग असला तरी वापरू नका. घरातील पायऱ्या पूर्वीकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे असाव्या. या ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका. घरात फरशीवर, छातीवर, भिंतीवर, छताला तडे पडू देऊ नका. असे झाल्यास ते त्वरित भरून घ्या. घरात भेगा पडणे अशुभ मानले जाते. घरातील स्त्रीचा आदर करा. पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपा. तुमच्या शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर दुरुस्त करा. कोणत्याही प्रकारचा मादक पेय घेऊ नका. सतत खोटे बोलू नका. त्यामुळे खूप आपल्या आयुष्यात अडचणी येतात. खोट्या बोलण्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशा समस्या येतात ज्याला सोडवणे जवळपास अशक्य असतं. घरात पूजेखाली कोणतीही गोष्ट करू नका. जेव्हा पूजा चालू असेल तेव्हा फालतूच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. देवावरती विश्वास ठेवा. देव आपल्या सोबत आहे. तुम्ही देवाची प्रार्थना करा. देव सदैव आपली मदत करत असतो. कोणत्याही देवी देवतांचे हे क्षेत्र असते. त्यांचे चित्र हे कधीही इकडं तिकडं टाकू नका. देवी देवतांचे असे क्षेत्र मानले झालेले आहे.
लक्षात ठेवा, देवी देवता नाराज नाही व्हाव यासाठी तुम्ही त्यांची भक्ती देखील करत राहा. देवी देवतांची भक्ती करा, सर्व देवांना माना, सर्व देवांची भक्ती करा. प्रत्येक देवावरती विश्वास ठेवा. कधीही असं करू नका की फक्त एकाच देवाला मानता पण एका देवावर विश्वाससुद्धा ठेवत नाही. असं केल्याने आपल्या आयुष्याचं वाटोळं व्हायला वेळ लागत नाही. संध्याकाळच्या काळानंतर आपल्या घरात खूप नकारात्मक ऊर्जा येते. ते ऊर्जा पळवण्यासाठी दिवा लावून त्यात कापूर टाकायचा आहे. संध्याकाळच्या वेळी झोपणे, अति खाणे, शिवीगाळ करणे, भांडण करणे, दारू पिणे, खोटे बोलणे, रागावणे, रात्री प्रवासाला निघणे, खोट्या शपथा घेणे, पैसे घेणे किंवा देणे, रडणे, दारात उभं राहणे या अशा गोष्टी संध्याकाळच्या वेळी न केलेल्या बऱ्या असतात आणि यामुळे बरकत निघून जाते असं म्हणतात. दारू पिणे, अपमान करणे, अतिउत्साही होऊन खाणे, अनैतिक कृत्य करणे अशा गोष्टी केल्यानंतर आपले हॉस्पिटलमध्ये जाणे हे पक्के असते. स्वामी सांगतात, जर तुम्हाला संपत्ती हवी असेल तर तुम्हाला सर्वप्रथम हनुमानजीकडे जाऊन तुमच्या पापाची क्षमा मागायची आहे. हनुमान चालीसा वाचावी. 5 मंगळवार पाण्याच्या पिठाचा दिवा लावून हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील आणि मग आधी घर आणि नंतर गृहस्थी सुधारते. मग धन कमाईचे मार्ग खुला होतील. घरातील वास्तुशास्त्रानुसार ठेवा. सर्व काही घर हे स्वच्छ ठेवा. स्वामी म्हणतात, काही गोष्टी असतात त्याकडे लक्ष द्या. यासोबत जे लोक उंबरठ्यावरची पूजा करतात तिथे लक्ष्मी येते. त्यांना रोज सकाळी संध्याकाळी कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे. उंबरठ्याजवळ तुपाचा दिवा लावावा. त्यात घरात लक्ष्मीचा वास करते. घराबाहेर कुंकू व्हावे. स्वस्तिक काढावे. पिवळी आणि फुले हे सगळीकडे ठेवावी. घरात नेहमी 4 गोष्टीकडे लक्ष ठेवा. घरात कोण येत आहे, घरात कोण जाते, आपलं कोण, परकं कोण आणि कोण आपल्या फायद्याची गोष्ट करेल आणि कोण आपल्याला मागे ओढण्यासाठी आलंय. पिंपळाच्या झाडाखाली देवाचा वास असतो. पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारी हात लावावा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ, तेल, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ अर्पण करावा. तसेच माहेरच्या तेलाचा दिवा लावावा. जर शनिवारी हे काम करत राहिले तर हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होईल. पिंपळाच्या झाडाशी तेलाचा दिवा लावा. स्वामी म्हणतात, मग घरी परत जा. मागे वळून पाहू नका. आर्थिक लाभसह वाईट शक्ती देखील दूर राहील. महालक्ष्मीचे ध्यान केल्यावर कपाळावर सुद्धा शंकू किंवा टिक्कण लावावे. अधिक लाभ होतो. असे केल्याने आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी अधिक बळ मिळते. विष्णू, लक्ष्मी आणि कुबेर देवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या तिजोरीवर किंवा पाकिटमध्ये 3 नाणी ठेवावी. तुम्ही 3 नाणे घराच्या मंदिरात लाल कपड्यात बांधून देखील ठेवू शकता. असे केल्याने भाग्य उजळते. सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. वास्तुशास्त्रानुसार माशीची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते. वास्तुशास्त्रानुसार अष्टसदल कमळ बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवून मग मंगल कलश स्थापित केल्याने धनसमृद्धी येते. त्यासाठी कलशात पाणी भरून तांब्याचे नाणे टाकावे. त्यासाठी आंबीचे पाने ठेवावी आणि नारळ ठेवावं. हा उपाय खूप उपयुक्त आहे. खूप जणांनी केला, त्यांना याचा अनुभव चांगला आलेला आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात तुम्ही काही उपायसुद्धा नक्की करायला हवे. प्रत्येक वेळेला मेहनत साथ देत नसेल तर आयुष्यात थोडा मार्ग बदलून पहा. आयुष्यात नक्की तुम्हाला मेहनतसुद्धा साथ देईल. लक्षात ठेवा, देव योग्य वेळ आल्यावर सगळ्यांना सर्व काही चांगलं देतो. देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवा. देव सदैव आपली मदत करत असतो. देव कधीही आपल्याला टाळत नाही. देव तर सदैव आपल्याला सोबत आहे. देवाला टाळण्याचा प्रयत्न करू नका. देव हे आपल्यासोबत असतो आणि तेच आपल्याला पुढे नेत असतो. तुम्ही देवाला टाळू नका. देवावरील तुमचा जो विश्वास आहे तो उडू देऊ नका. देवावरती विश्वास ठेवा. देव नक्की तुमच्या विश्वासाची पूर्णपणे खात्री करून देईल. स्वामी म्हणतात, निरोगी राहण्यासाठी सुद्धा काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या आजच्या काळात तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचं आहे. फ्रीजमधल्या पाण्याऐवजी माठातील पाणी पिया. फ्रीजमध्ये थंड पाणी शरीरासाठी हानिकारक असते. एका श्वासात पाणी कधीही पिऊ नये, कारण त्यामुळे छातीत दुखू शकते. निरोगी राहण्यासाठी आहारातून साखर हा पदार्थ पूर्णपणे दूर करा. तसेच मिठाचे प्रमाण कमी करा. सॅलड, दही, ताक इत्यादीमध्ये पांढऱ्या मिठाऐवजी काळे मीठ वापरा. तुमचे काळे मीठ तुम्हाला याचा खूप फायदा देईल. रोज सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चालण्याने दृष्टी सुधारते. सकाळी उपाशीपोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर असते. रात्री अंधारात झोपल्याने डिप्रेशनचा धोका कमी होतो. फोटो किंवा कुठल्याही प्रकारचा एखादा आपला पोस्ट आहे तो काय आहे ते पहा.
लक्षात ठेवा, सोशल मीडिया आहे त्याच्यावर काहीही टाकू नका. दातांनी नखे कुरडू नये, यामुळे नजर कमकुवत होते. टोमॅटो सूप पियायला वजन कमी होते असं मानलं जातं. तसे खूप काही गोष्टी आहेत, पण सहजासहजी त्याने तसं काहीही होत नाही. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोकेदुखीचा त्रास होतो. रोज गुळाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात आणि पिंपल्स कमी होतात. वारंवार लघवी होत असल्यास भाजलेले हरभरे खावेत. तोंड भरून अन्न खाऊ नये, त्यामुळे पोटाची चरबी वाढते. पोटाची चरबी कमी करण्याचे काही उपाय आहेत, ते तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा, त्यावर व्हिडिओ नक्की येईल. रोज सकाळी उठल्याबरोबर केस विचरल्याने ते मजबूत होतात. दुधामध्ये वेलची मिसळून प्यायल्याने थकवा कमी होतो. जेवताना अन्नाचा वास घेऊ नये, त्यामुळे अन्न हे अपचन होण्याची शक्यता अधिक जास्त वाढत असते असं म्हणतात. रोजच्या जीवनात काही वेळ नखे एकमेकावर घासल्याने रक्तभिसरण सुरळीत होते आणि केस गळणे थांबते. दिवसातून एका वेळेला देहाचे पाणी पिया. देहाचे पाणी येथून हे आपले सर्व काही पोट स्वच्छ करते. पेरू खाल्ल्याने आळस, डिप्रेशन कमी होते. स्वतःला थोडे सामाजिक बनवा. लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला, त्यामुळे तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि आपुलकी निर्माण होईल. तुम्हाला लोकांकरिता आपलिप्त राहिल्याने तुम्हाला लोक दूर करतील. जर तुम्हाला चांगलं काही करायचं आहे आणि चांगलं काही करायचं तर लोकांमध्ये प्रेम संबंध निर्माण करा. लोकांशी बोला, लोकांना संवाद साधा, त्यांना विचारा त्यांना काय हवंय काय नाही, त्यांची माहिती घ्या. तरच तुमच्या आयुष्यात चमत्कार होण्याची शक्यता आहे. स्वामी सांगतात, आयुष्याची माती करतात या काही सवयी, पण काही सवयी असतात जे आयुष्य उत्तम आणि आरोग्य निरोगी ठेवतात. चला पाहूया कुठल्या आहेत अशाच काही सवयी. चुकूनही पोटावर पालतं झोपू नये. जर आपण जास्त वेळ पोटावर पालतं झोपलो तर पोटाचा अंतर्भाग बराच वेळ दबावाखाली राहतो, ज्यामुळे आतडं हे आपले यकृतावर दबाव वाढू शकतो. झोपताना तोंडामध्ये तंबाखू, गुटखा, पान मसाला किंवा सुपारी ठेवून झोपू नये, त्यामुळे कॅन्सरसारखी गंभीर आजारपण निर्माण होतं. दिवसा जास्त वेळ झोपू नये, तसेच रात्री उशिरापर्यंत जागू नये. वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. म्हणून म्हटले जाते, लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे. पोटभर जेवण करून लगेच झोपू नये. जेवणानंतर किमान 100 पावले तरी चालावी, त्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते. जो व्यक्ती पोटभर खाल्ल्यानंतर स्वतः तेव्हाच ताबडतोब झोपतो, अशा व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी नक्की येतात. त्याला अनेक प्रकारच्या समस्या होतात, त्याने तो पूर्णपणे गांभीर्याने अडकून जातो. झोपण्याच्या 1 तास अगोदर टीव्ही आणि मोबाईल बंद करा. टीव्ही किंवा मोबाईल बघत झोपल्याने व्यवस्थित झोप पूर्ण होणार नाही. झोपताना लॅपटॉप आणि मोबाईलसारखी इलेक्ट्रिक साधने जवळ घेऊन झोपू नका. गडबड, गोंधळ आणि गोंगाट असेल तर अशा ठिकाणी जाऊन झोपू नका. लक्षात ठेवा, तुम्हाला झोपायचं आहे त्यामध्ये तुम्हाला शांती हवी, कारण जेव्हा शांती असेल तेव्हा नेहमी चांगली झोप येते. झोपताना चहा, कॉफी, दारू, सिगरेट इत्यादींचे सेवन करू नका. यामुळे झोपायच्या तक्रारीमध्ये वाढ होऊ शकते. तुम्हाला चांगली झोप येणार नाही. चांगली झोप हवी असेल तर तुम्हाला नेहमी शांत झोपावं लागेल. झोपण्याआधी कधीही चुकीच्या गोष्टी करू नये. आयुष्यात जर झोपायले तुम्ही तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही झोपण्याआधी जास्त पाणी पिऊ नका, कारण त्यामुळे तुम्हाला मधात लघवी येऊ शकते आणि तुमची झोप खराब होऊ शकते. पूर्वीकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते, अभ्यासामध्ये मन लागते आणि शिक्षणात प्रगती होते. पश्चिमेकडे डोके करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात. उत्तरेकडे डोकं करून झोपल्यास व्यवसाय, धंदा आणि नोकरीमध्ये तोटा सहन करावा लागतो. तसेच सतत मृत्यूचे भय हे वाटू लागते. दक्षिणेकडे डोकं करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते. म्हणून या दिशेला डोकं करून झोपणे खूप फायदेशीर आहे. उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने सुख, समृद्धी आणि शांती वाढते. आयुष्यात दीर्घकाळ संपत्तीसुद्धा प्राप्त होते. या गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या असतात. झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवणे. झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवल्यावर त्याच्या मेंदूवर आघात होऊ शकतो. विद्यार्थी, नोकरदार आणि हारपाल जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना वेळी जागी केलं पाहिजे, कारण विद्यार्थी झोपला तर शिकायचं काय आणि नोकरदार झोपला तर काम कोण करणार. आयुष्यात याही गोष्टी लक्षात ठेवा.
अशा धार्मिक बाजूने काही गोष्टी असतात ज्या चुकीच्या असतात. या नियमाचे पालन करणे अथ्यंग आपल्याला पूर्णपणे बंधनकारक आहे. आपले जे धार्मिक आहे, जे धार्मिक आपले ग्रंथ आहे किंवा जे मोठमोठे गरुड पुराण किंवा जे दुसरे ग्रंथ आहे त्यानुसार आपण चुकीच्या गोष्टी करायच्या नसतात. देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी इत्यादी ठिकाणी चुकूनही झोपू नये. मंदिरे देवाचे स्थान आहे, तसेच स्मशानभूमी आपला मृत्यू माणसाचे अंत्यसंस्कार करतो, म्हणून या दोन्ही ठिकाणी चुकूनही झोपू नये. आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 3:40 ते 4:28 वाजेच्या दरम्यान उठणे हे एक उत्तम वेळ आहे आणि हीच वेळ चांगली मानली गेलेली आहे. लक्षात ठेवा, पुराणामध्ये असे म्हटलं आहे की झोपण्याखाली कोणताही अंधार करू नये. काही लोकांना पूर्वीमध्ये गोष्टीवर विश्वास नसते, परंतु या गोष्टी पूर्णपणे खोट्या ठरू शकत नाहीत किंवा नाकारल्या सुद्धा जाऊ शकत नाही. या गोष्टी काहीतरी खऱ्या असतात. यामध्ये खूप गोष्टी असतात ज्या खऱ्या होतात. सुनसान ओसाडा घरात, तुटलेल्या घरात, निर्जन घरात कधीही एकटे झोपू नये. तुटलेली खाट किंवा पलंगावर झोपू नये. तसेच उद्याष्ट्या तोंडाने झोपणे चांगले नसते. स्वामी म्हणतात, उष्ट्या तोंडाने कधीही झोपू नका. नेहमी 1 ग्लास तरी कमीत कमी पाणी पिया. शक्यतो दिवसा झोपणे टाळावे. दिवसा झोपल्याने अनेक आजार उद्भवतात, आयुष्य कमी होते. परंतु रात्री पाळीमध्ये काम करणारे लोक दिवसा झोपू शकतात, कारण त्यांना त्या कामाचा भाग आहे आणि त्यांना दिवसाची झोप हे पचू शकते. सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय्य बनतो, म्हणून चुकूनही सूर्यास्ताच्या वेळी झोपू नका. नेहमी लक्षात ठेवा, सूर्यास्ताच्या 3 तासानंतर झोपणे चांगले मानले गेलेले आहे. नैसर्गिक झोपेसाठी ही उत्तम वेळ आहे आणि या वेळेला सर्व काही चांगलं होतं. आयुष्यामध्ये काही गोष्टी असतात ज्या खूप महत्त्वाच्या असतात. उजव्या कुशीवर झोपणे टाळावे. डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे खाल्लेले अन्न पचते आणि गाढ झोप येते. यामुळे आपल्याला बरेच अजूनसुद्धा फायदे होतात. यम आणि दृष्ट देवतांची निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्यांना दिशेकडे पाय करून झोपणे असते. यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमध्ये रक्तविसरण कमी होते. स्मरणशक्ती कमी होत जाते. याशिवाय बऱ्याच गोष्टी घडतात. यामुळे आपल्याला बरेच आजार मागे लागतात. त्यामुळे माणसाच्या मृत्यूचा भय देखील वाटते. माणसाला वाटते आपला मृत्यू होऊ शकतो, त्याचा भय हे अजून वाढायला लागते. हृदयावर हात ठेवून न पायावर पाय ठेवून झोपू नये. लक्षात ठेवा, कधीही काही गोष्टी असतात ज्या करायच्या नसतात. पलंगावर बसून खाणे पिणे अशुभ मानले गेलेले आहे. अशा सवयीमुळे तुम्हाला खूप जास्त गोष्टींचा सामना करावा लागतो, जे तुमच्या नशिबात नसतात पण या गोष्टीमुळे येतात. झोपून वाचन करू नये. यामुळे डोळ्यावर ताण पडून नजरदोष निर्माण होतो. स्वामी म्हणतात, आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत. त्या अडचणींचा सामना करायला शिका. त्यांचा सामना करून सर्व काही होते. फक्त फालतूपणा करू नका. आयुष्यात जर तुम्हाला टेन्शन येत आहे, चिंता खूप करताय, तर काही खूप छोट्या गोष्टी आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायला हव्यात. या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्याने तुमची चिंता कायमची दूर होईल. या छोट्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तुमची चिंता हे दूर निघून जाईल. या छोट्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला कसलीही काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे टेन्शन फ्री राहायचं असेल तर या काही गोष्टी छोट्याच आहेत पण लक्षात ठेवायला हव्या. काही गोष्टी अशा असतात ज्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणतात. आजचा व्हिडिओ पण असाच आहे आणि त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे ते तुम्हाला मी आता शेवट आहे त्यामुळे सांगणार आहे. जर आयुष्यात खूप चिंता करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली आर्थिक स्थिती बिघडणार नाही इतकंच दान आपण करायला हवं. कारण दान करण्याची दानता असायला हवी, पण तेवढीही ऐपत नाही. त्याच्यावरचं दान करणं म्हणजे फालतूपणाच जणू. आयुष्यात लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत. आयुष्यात मित्र असे बनवा जो आयुष्यभर सोबत असतील आणि आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील, काही चांगले मूल्य देतील. ज्यांच्यासोबत राहून आपलं सर्व काही मान सन्मान वाढेल, आपली किंमती वाढेल. असे मित्र मिळत असतील तर बऱ्याच गोष्टी होतात. लक्षात ठेवा, आयुष्यात जर पुढे जायचं आहे तर स्वतःवरच विश्वास ठेवून मेहनत करावी लागते. जर स्वतःवर विश्वास असेल आणि मेहनत कराल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. या 3 गोष्टी घेण्याच्या अगोदर विचार करा किंवा उचलण्या अगोदर विचार करा. कदम, कलम आणि कसम म्हणजेच आपण एखादं पाऊल उचलत असतो, नवीन काहीतरी एखादा विचार करत असतो, अशा वेळेला विचार करावा. एक उचललेलं पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही. कलम म्हणजे आपले विचार मांडण्याच्या अगोदर, ते लिहिण्याच्या अगोदर आपण विचार करायला हवा. आपण लिहिलेली एखादी गोष्ट आयुष्यभर घडवू शकते.
आणि त्याचबरोबर एखाद्याचे आयुष्य पूर्णपणे बर्बादसुद्धा होऊ शकते. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या. स्वामी म्हणतात, आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल, फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. श्री स्वामी समर्थ म्हणा, सर्व काही तुम्हाला जसं पाहिजे तसं होईल. जो व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यातील अनंत संकटे काही काळात दूर जातात. फक्त श्री स्वामी समर्थ असे म्हणा. श्री स्वामी समर्थ म्हणल्याने सर्व गोष्टी दूर होतात.